मित्रो, आपण 4 जानेवारी 2026 रोजी MPSC ग्रुप बीचा जो काही पेपर झाला त्याचे विश्लेषण बघणार आहोत. प्रश्न पहिला, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. ऑप्शन काय आहे? ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर अच्युतराव कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे, पृथ्वीगिर हरिगिर. तर याचं जे आन्सर आहे लोकमान्य टिळक आहे. कारण काय माहिती आहे का, केसरीमधील लेखामुळे ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकावर 1908 मध्ये देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. केसरीमधील जो काही लोकमान्य टिळकाने लेख लिहिला होता त्यामुळे ब्रिटिश सरकारनं काय केलं, 1908 मध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. ठीक आहे, 1908 मध्ये लोकमान्य टिळकावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. दुसरा क्वेश्चन, बघू. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणी सामाजिक कामे केली होती. ठीक आहे, तर त्यामध्ये आन्सर आहे नामद जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. त्याच्यानंतर आहे देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. त्याच्यानंतर आहे या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. त्याच्यानंतर डी ऑप्शन आहे अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही स्थापना केली. तर याच्यातलं ए ऑप्शन राईट आहे, बी ऑप्शन राईट आहे आणि डी ऑप्शन राईट आहे. सी ऑप्शन राईट नाही आहे. आता सोशल सर्व्हिस लीगची जी काही स्थापना आहे ती 1911 मध्ये झालेली आहे. 1911 मध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1911 मध्ये झालेली. ठीक आहे, ती नामद जोशी यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. ती कधी केली माहिती आहे का? 12 जून 1905. कधी केली? 1905. आणि त्याच्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. ती कधी केली? 1906 मध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे याचा आन्सर जे आहे ए, बी आणि डी, ए, बी, डी हे 3 नंबरचं ऑप्शन येते. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा आपला तिसरा क्वेश्चन आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिला ऑप्शन आहे सक्तीचं व मोफत कायदेशीर शिक्षण, बरोबर आहे. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, हे पण बरोबर आहे. कोल्हापुरात व्यापाऱ्यासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली, हे पण बरोबर आहे. आता इकडे कसं आहे माहिती आहे का, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. मग कोणकोणच्या कला? कुस्ती असेल, त्याबरोबर नाट्य, संगीत, नाट्य यांना, त्याच्यानंतर ह्या अशा कलांना प्रोत्साहन दिलं. त्याच्यानंतर हे 4 ऑप्शन बरोबर आहे. तर मग एक खाली काय आहे? ए, बी, सी, डी 4 नंबरचा ऑप्शन याचा बरोबर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघू, चौथा. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही विचारलं या. तर सरोजिनी नायडू आहे, जवाहरलाल नेहरू आहे आणि सी.आर. दास हे पण आहे. इथं बी.टी. रणदिवे नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू, 5वा. जोड्या लावायचा क्वेश्चन आहे.
जोड्या लावा. मुकुंदराज पाटील. आता मुकुंदराज पाटील यांनी दिनमित्र हे वृत्तपत्र स्थापन केलेलं आहे. त्याच्यानंतर वारा कोठारी यांचं जागरूक हे वृत्तपत्र आहे. त्याच्यानंतर भगवंत पाळेकरांचं विजयी मराठा आहे. आणि श्रीपादराव शिंदे यांचं जागृती. ठीक आहे, तर याचं राईट ऑप्शन काय येईल? एक मिनटं वरती घ्यावं लागेल थोडं. हे नाही आहे, याचं ऑप्शन 1 नंबरचं आहे. याचं 1 नंबरचं ऑप्शन आहे. मुकुंदराज पाटील, दिनमित्र, त्याच्यानंतर वारा कोठारी जागरूक, त्याच्यानंतर भगवंतराव पाळेकर विजयी मराठा आणि श्रीपाद शिंदे जागृती. ठीक आहे, याचं 1 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघू. अठराशे 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले? आता इथं ऑप्शन आहे सर ॲलन विल्यम दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी आणि सर विल्यम वेडनबर्ग. आता याच्यात ऑप्शन 3 नंबर राईट आहे. 1987चं आणि कुठलचं अधिवेशन ते मद्रासचं अधिवेशन आहे. ठीक आहे, आता पहिलं अधिवेशन जे भरलं होतं ना ते 1885ला भरलं होतं पहिलं अध्यक्ष. ठीक आहे, तर ते कोण भरलं होतं? व्यमोचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, व्यमोचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. व्यमोचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते आणि ते कुठं भरलं होतं माहिती आहे का? मुंबईला भरलं होतं 1885चं. आणि 1886चं जे भरलं होतं का त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी होते. त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ठीक आहे, हे त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघू. अचूक जोड्या जुळवा. भारतीय सुशासनाचा कायदा 1858. भारत मंत्री पदाची निर्मिती. ठीक आहे, हे त्याचा ऑप्शन आहे. आणि त्याचं कसं आहे माहिती आहे का? भारत सचिव या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती 1858मध्ये. त्याच्यानंतर भारतीय परिषद काउन्सिल, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा 1919, प्रांतात बरं का, केंद्रात नाही, प्रांतात द्विदल शासन पद्धती निर्माण करण्यात आली. त्यानंतर भारत सरकारचा कायदा 1935च्या कायद्यात केंद्रात द्विदल शासन पद्धती. म्हणजे 1919च्या कायद्यानं प्रांतात शासन पद्धती आणि 1935च्या कायद्यानं केंद्रात द्विदल शासन पद्धती. याचा ऑप्शन आहे 3 नंबरचा ऑप्शन आहे. हे 3 नंबरचं ऑप्शन आहे, राईट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघू. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नील उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावास यश मिळवण्याचे कारण कोणते होते? आता याचं उत्तर आहे उपक्रमशीलता व सहकार्य. बरोबर आहे. त्याच्यानंतर संघटना व शिस्त. त्याच्यानंतर मळेवाल्यात फूट पडली होती. नाही, चुकीचं आहे, फूट नव्हती बरं का. मळेवाले एकजूट होते, एकजूट होते मळेवाले, त्यांच्यात फूट नव्हती. हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य होते. बरोबर आहे. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर आहे ABD हे याचा राईट आन्सर आहे. सी रॉंग आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. मोपल्यांचे बंड
मोपल्यांचे बंड, कोलांचा उठाव, संथाळांचा उठाव, भिल्लांचा उठाव. आता भिल्लांचा उठाव कुठे आहे? खानदेश. मोपल्यांचे बंड कुठे आहे? केरळ. कोलांचा उठाव बिहार आणि संथाळांचा उठाव बंगालमध्ये. मग याचं राईट आन्सर आहे एचं बी, एचं 2, बीचे 3, डी 1 नंबरचा याचा राईट आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा क्वेश्चन बघू. रिकामी जागा या मुंबईच्या कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. वधस्तंभ त्याचं ऑप्शन होतं सर अँड्रू फ्रेझर, जॉन नॉटबोर, रिचर्ड मायन आणि चार्ल्स फोर्जेट. तर याचं राईट आन्सर आहे चार्ल्स फोर्जेट आहे. यानं वधस्तंभ उभारला होता. रिचर्ड मायर हा पण पोलीस कमिशनरच होता, पण हा नव्हता. याच्या संदर्भात नाही आहे ते, हे याच्या संदर्भात आहे. आणि सर अँड्रू फ्रेझर हे कशा संदर्भात आहे माहिती आहे का? बंगालच्या फाळणी संदर्भात आहे. सर अँड्रू फ्रेझर हे बंगालच्या फाळणी संदर्भात आहे. हे तिन्ही पण याचे आन्सर नाही आहे. 4 नंबरचा याचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण 11 नंबरचा. रायरेश्वरपासून शनी शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांगा असे म्हणतात. बरोबर आहे. सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा तापी नदी खोरे अलग झालेले. बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी भीमा नदीचे खोरे अलग झालेले. बरोबर आहे. गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे. हे पण बरोबर आहे. याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. त्याच्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन बघू. 12 नंबरचा क्वेश्चन बघू. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? तर मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन 13 नंबरचा. संचालनालय खनिज विभाग नागपूर 2014 आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? गडचिरोलीमध्ये सर्वाधिक साठे आहे. चंद्रपूरमध्ये काय माहिती आहे का? कोळसा आहे. चंद्रपूरमध्ये कोळसा आहे आणि भंडाऱ्यामध्ये मॅग्नीज आहे. भंडाऱ्यामध्ये मॅग्नीज आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू 14 नंबरचा. जोड्या जुळवा. स्तंभ ए स्तंभ बी. कोपेन हवामान प्रकार. ए नंबर CWG. आता CWG सी म्हणजे इथं काय माहिती आहे का? सी म्हणजे सौम्य हिवाळा बरं का. सी म्हणजे सौम्य हिवाळा. त्याच्यानंतरचं डब्ल्यू म्हणजे काय? कोरडा हिवाळा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जी, हिच्यातलं जी म्हणजे काय? गंगेच्या प्रदेशासारखे हवामान. ठीक आहे, असं याचा अर्थ होते. तर त्याच्यानंतरचं जे आहे बी नंबरचा ऑप्शन आहे उष्ण वाळवंट. मग CWGचा आहे मेसोथर्मल. DFCचा आहे थंड व आर्द्र हिवाळा. आणि AMWचा आहे उष्णकटिबंधीय मोसमी वाळवंट. याचं राईट ऑप्शन आहे 1 नंबरचं. ठीक आहे. 16 नंबरचा क्वेश्चन बघू. सॉरी 15 नंबरचा.
चिनाब नदी झोजिला खिंडीवर जवळ उगम पावते. चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते, राईट. त्याच्यानंतर रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ झालेला आहे, हे चूक आहे. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ नाही झालेला आहे. हिमालयातील धौलाधर रांगेत झालेला आहे. हिमालयातील धौलाधर रांगेत रावी नदीचा उगम झालेला आहे. आणि जी रोहतांग खिंड आहे का, रोहतांग खिंडीत बियास नदीचा उगम झालेला आहे. ही रोहतांग खिंड जी आहे ते रोहतांग खिंडीत बियास नदीचा उगम झालेला आहे, बियास. ठीक आहे, रोहतांग खिंडीत बियास नदीचा उगम झालेला आहे. आणि सतलज नदीचा उगम राकस तलावाजवळ, बरोबर आहे. राकस तलाव कुठे माहिती आहे का, तिबेट. राकस तलाव तिबेट आहे. तर असं याचं राईट ऑप्शन आहेत ए आणि सी. 1 नंबरचा ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतरचा 16 नंबरचा क्वेश्चन बघू. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो, बरोबर. वारे कधी पण आहे ना जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. मग समुद्र किनाऱ्याकडे जास्त दाबाचा पट्टा असते, तर महाराष्ट्रात जमिनीकडं कमी दाबाचा पट्टा असते. मग वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, त्यामुळे हे राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर बी, राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असते, ही चूक आहे. वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून नसते. सी नंबरचं, नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा बाष्प धारण शक्ती वाढते, बरोबर आहे. समुद्रावरून ते बाष्प मोठ्या प्रमाणात घेऊन येतात. समुद्रातील पाण्याचं रूपांतर बाष्पात होते, बाष्पाचं रूपांतर मग पावसात होते. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण जास्त आहे, हां बरोबर आहे. पूर्व विदर्भात पाऊस जास्त प्रमाणात पडतो पश्चिम विदर्भापेक्षा. मग त्यामुळे याचा राईट आन्सर आहे ACD, 4 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन, कामठी कोळसा क्षेत्र अंबा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. हे चूक आहे. चुकीचे विधान ओळखायचं सांगितलंय. मग हे विधान चुकीचं आहे. ते अंबा नदीच्या खोऱ्यात नाही आहे, कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. कामठी कोळसा क्षेत्र हे कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे. हे ऑप्शन बरोबर आहे. पण इथं चुकीचं विचारलं आहे. मग बी ऑप्शन बरोबर आहे. चंद्रपूरमध्ये काय माहिती आहे का, बल्लारपूर आणि घुग्गुस हे ठिकाण आहेत. तर यवतमाळमधील वाणी ह्या ठिकाणात कोळसा आहे. यवतमाळमधील वाणी, चंद्रपूरमध्ये बल्लारपूर आणि घुग्गुस. सी नंबरचा ऑप्शन आहे, उमरेड कोळसा क्षेत्र कन्नड नदीच्या खोऱ्यात आहे. ही चूक आहे, ही पण चूक आहे. कन्नड नदीच्या खोऱ्यात नाही, हे उलटं दिलं होतं. इथं आंब नदीच्या खोऱ्यात आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस अणुभट्टी उभारला. हे चूक आहे, हे पण चूक आहे. तिन्ही ऑप्शन चूक आहे. 3 कोणचे, ACD, हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. डी नंबरचा का चुकीचं आहे, कारण कॅनडाच्या साहाय्याने सायरस अणुभट्टी उभारली, तर ब्रिटनच्या साहाय्याने अप्सरा अणुभट्टी उभारली. ठीक आहे, ब्रिटनची अप्सरा, हिच्यावर ध्यानात ठेवायचं काय मत आहे. ब्रिटनची अप्सरा, कॅनडाचा सायरस, हे असं ऑप्शन होतं. त्याच्यानंतरचं 18 नंबरचा क्वेश्चन बघू. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या उद्देशाने
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत? भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे, बरोबर आहे. त्याच्यानंतरचं आहे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे रक्षण करणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ, हे नाही आहे त्याचं ऑप्शन. त्यामुळे ए आणि बी राईट आन्सर आहे. आणि अजून काय माहिती आहे का? भूजल पातळीत वाढ करणे, अजून एक उद्दिष्ट आहे भूजल पातळीत वाढ करणे. त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधनाचे जतन करणे, नैसर्गिक संसाधनं जे काय आहेत ना त्यांचं जतन करणे, हे पण त्याचं उद्दिष्ट आहे. आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, रोजगार पण उद्दिष्ट आहे. ठीक आहे, रोजगार पण उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन बघू. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखनपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखनपूर म्हणजेच नाशिक येथे आहे, राईट. फुले यशोदा गावाचे वाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1998 विकसित केले, बरोबर आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कार्यालय मुंबई येथे आहे, राईट. तिन्ही पण ए बी सी 4 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतरचा लास्ट म्हणजे आपण 20 क्वेश्चन आज बघणार. आता ह्या व्हिडिओमध्ये 20 क्वेश्चन बघू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन बघू, कारण व्हिडिओ खूप लॉंग होते. त्यामुळे थोड्याच वेळानं दुसरा पण व्हिडिओ बनवतो. ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन आहे, वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, बरोबर. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदी खोरे आहे, बरोबर. मन्याड नदी खोरे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे, बरोबर. तिन्ही पण ऑप्शन याचे आहेत, तिन्ही पण याचे आन्सर राईट आहेत. मित्रो, आपण MPSCच्या ग्रुप बीचे जी एक्झाम झाली होती 4 जानेवारी त्याचे स्पष्टीकरण 20 प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलं आहे. जर स्पष्टीकरण व्यवस्थित वाटत असेल, जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतरचा आपण व्हिडिओ लगेच थोड्या वेळात बघू.